नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, कापूस महामंडळ मुंबई यांच्यामार्फत सरळ सेवा भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। काही पदे मी मेन्शन केलेली आहेत, ज्यामध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी ज्यासाठी 30 लाख ते 1,20,000 पे स्केल राहणार तुमचा। कनिष्ठ कार्यकारीमध्ये भरपूर पदे आहेत, ज्यासाठी 22,000 ते 90,000 पे स्केल राहील। तर कनिष्ठ सहाय्यक कॅटेगरीमधील पदांसाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी 22,000 ते 90,000 पे स्केल राहणार आहे। सर्व पदे कायमस्वरूपी आहेत। टोटल 147 जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। त्याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्यानंतर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल आयकॉन नक्की क्लिक करा। येणाऱ्या काळातील जे काही जॉब अपडेट असतील ते तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहता येतील। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। द कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कपास महामंडळ यांच्यामार्फत ही भरती होत आहे। हे जे डिपार्टमेंट आहे किंवा हे जे महामंडळ आहे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंडर येतं, त्यामुळे नक्कीच सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी तुम्हाला करण्याची संधी मिळत आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला नोकरी ठिकाण मिळू शकतं। एक्झाम सेंटर हे नक्कीच त्यांनी महाराष्ट्रामध्ये दिलेलं आहे। 9/5/2025 ला ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघूया आपण पदे कोणकोणती आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। यामध्ये तुम्ही बघू शकता हेड ऑफिस जे नवी मुंबई आहे आणि ज्या ब्रांचेस ऑल ओव्हर इंडिया आहेत त्यासाठी रिक्रुटमेंट होत आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते। ज्यामध्ये मॅनेजमेंट ट्रेनिंग, मार्केटिंग, टोटल ज्या जागा आहेत त्या 10 जागा आहेत। कॅटेगरी वाईज जे विश्लेषण आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील। रेग्युलर आणि बॅकलॉग हे तुम्ही स्किप करा। टोटल जागा आणि तुमच्या कॅटेगरीला असलेल्या जागा तुम्ही पाहू शकता। अप्पर एज लिमिट हे 30 वर्ष राहणार आहे, जे ओपनसाठी आहे, ज्यामध्ये रिलॅक्सेशन आपण पाहणार आहोत। MBA, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, ॲग्रिकल्चर रिलेटेड मॅनेजमेंट इक्वल टू MBA असेल तर तुम्ही अप्लाय या पदासाठी करू शकता। मॅनेजमेंट ट्रेनिंग अकाउंट्स याचे टोटल 10 जागा आहेत। अगेन मित्रांनो, कॅटेगरी वाईज जे विश्लेषण आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। यासाठी सुद्धा ओपनसाठी 30 इयर्स एज लिमिट राहणार आहे। CA किंवा CMA झालेला असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकाल। त्यानंतर पुढचं महत्त्वाचं पद आहे ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह, कनिष्ठ कार्यकारी मधलं हे पद आहे, ज्याच्या टोटल 125 जागा आहेत। नंबर ऑफ वॅकन्सीज भरपूर आहेत, तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे। 30 इयर्स एज लिमिट ओपनसाठी या ठिकाणी राहील। BSc ॲग्रिकल्चर फ्रॉम एनी रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ अन ॲग्रिगेट ऑफ 50% मार्क्स अँड 45% मार्क्स SC ST हँडिकॅपला असेल तर तुम्ही या पदासाठी या ठिकाणी अर्ज करू शकता। BSc ॲग्रिकल्चर झालेले भरपूर कॅन्डिडेट आहेत, ते मित्रांनो या 125 जागांसाठी या ठिकाणी अर्ज करू शकतील। नंबर ऑफ वॅकन्सीज फार महत्त्वाचे आहेत, फार चांगले आहेत या पदासाठी। आणि लास्टचं पद आहे ज्युनियर असिस्टंट कॉटन टेस्टिंग लॅब, याचे टोटल 2 जागा भरल्या जात आहेत, ज्यासाठी अगेन 30 इयर्स एज लिमिट ओपनसाठी राहील। ज्यामध्ये डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन फ्रॉम रेकग्नाइज्ड पॉलिटेक्निक असेल 50% मार्क्स किंवा 45% SC ST हँडिकॅप कॅन्डिडेट्सला तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। टोटल 147 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत, ज्यामध्ये ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह हे महत्त्वाचं पद तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आता जे एज लिमिट पाहिलं आपण ते ओपनसाठी होतं, ज्यामध्ये रिलॅक्सेशन सुद्धा मिळणार आहे मित्रांनो। त्या अगोदर आपण यासाठी पे स्केल कशा प्रकारे आहे ते पाहत आहोत। यामध्ये मॅनेजमेंट ट्रेनिंग अर्थात सर्व पदे जरी ट्रेनिंग म्हणलेलं असेल तरी कायमस्वरूपी मित्रांनो होणार आहेत। प्रोबेशन पिरियड झाल्यानंतर त्याबाबत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आहे। 30,000 ते 1,20,000 पे स्केल राहील मॅनेजमेंट ट्रेनिंगच्या पदांसाठी। कमर्शियल एक्झिक्युटिव्ह ज्युनियर या पदासाठी 22,000 ते 90,000, तर ज्युनियर असिस्टंटसाठी सुद्धा सेमच 22,000 ते 90,000 पे स्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे। प्रोबेशन पिरियड ह्या 12 महिने 1 वर्षाचा या ठिकाणी राहणार आहे। यामध्ये रिलॅक्सेशन एज मध्ये बघा 5 वर्ष SC ST ला, OBC ला 3 वर्ष, अपंगांना 10 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅन सर्व्हिस प्लस 3 इयर्स क्रायटेरिया, जे पर्सन जे डोमिसाइल होते जम्मू काश्मीरचे त्यांना सुद्धा 5 इयर्स एज रिलॅक्सेशन मिळत आहे। सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर नक्की अर्ज करू शकता। आता यासाठी एक्झाम कशा प्रकारे होणार आहे याबाबतची डिटेलमध्ये माहिती विथ सिलेबस हे नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे। प्रत्येक पदासाठी तुम्ही ती नोटिफिकेशनमध्ये माहिती घेऊ शकता। एक्झामिनेशन सिटीज बघा, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मुंबई, नवी मुंबई या ठिकाणी जे लोकेशन आहे त्या ठिकाणी एक्झाम देता येणार आहे। तुम्हाला आउट ऑफ महाराष्ट्र ट्रॅव्हल करण्याची गरज नाही। तुमचं प्रॉब्ली जर रँक चांगला असेल तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा नोकरी मिळू शकते। यासाठी ॲप्लिकेशन फी आणि इंटिमेशन चार्जेस जनरल EWS आणि OBC ला टोटल 1,500 रुपये फॉर्म फी भरायचे आहे, तर SC ST एक्स सर्व्हिसमॅन आणि हँडिकॅपला 500 रुपये फॉर्म फी भरावी लागणार आहे। ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही फी त्या ठिकाणी भरू शकता। फार महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ॲप्लिकेशन फी मध्ये फॉर्म फी भरल्याशिवाय तुमचा अर्ज हा ग्राह्य धरला जाणार नाही। यासाठी अप्लाय करण्यासाठी कॉटन कॉर्पोरेशनच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करू शकता, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। या ठिकाणी तुम्हाला 9/5/2025 पासून 24/5/2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचे आहेत। जर काही हेल्प फॅसिलिटी हवी असेल तरी तुम्ही ते जे ग्रीव्हन्स पोर्टल आहे वेबसाईटवर त्यामार्फत तुम्ही रेज करू शकता तुमची क्वेरी
जर तुम्हाला काही हेल्प याबाबत हवी असेल तर. डिटेलमध्ये मी माहिती प्रोव्हाइड केलेली आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर नक्की कमेंट करून तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट मिळवण्यासाठी महाजॉब चॅनलला नक्की सबस्क्राईब कराल. धन्यवाद.